मित्रानं दारू पिण्याचा आग्रह केला तर काय कराल? हा प्रश्न कोणी कुणाला विचारलेला नाहीये किंवा कुठल्या विनोदाची सुरुवात नाहीये. हा प्रश्न चक्क MPSC परीक्षेमध्ये आलाय. आणखी एका प्रश्नामुळे MPSCची परीक्षा त्यामुळे चर्चेत आली आहे. यावेळचा प्रश्न हा दारूवाल्या मित्राच्या प्रश्नापेक्षाही अधिक तर्कहीन आणि बिनडोक आहे. हा प्रश्न कोणता आणि या प्रश्नामुळे आता कडसे पडसाद उमटतायत. कारवाई कोणावर होणार या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूया. MPSC अर्थात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे चांगलेच चर्चेत आणि वादात आहेत. सुरुवात झाली ती मित्र दारू पी म्हणतोय, तुम्ही काय कराल या अनाकलनीय प्रश्नानं. आता जनरल स्टडीच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नातील एका विधानानं एखादा प्रश्न हा किती बुरसटलेला असू शकतो हे दाखवून दिलंय. स्त्री शिक्षण आणि प्रजननाबाबत MPSCचा बिनडोक शोध. MPSC पूर्व परीक्षेतील जनरल स्टडीच्या प्रश्नपत्रिकेत 41वा प्रश्न. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते असा जावई शोध. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होण्याचं MPSCनं विचारलं कारण निवडण्यासाठी MPSCनं 4 पर्यायही दिले. महत्वाचं म्हणजे MPSCनं शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते का असा प्रश्न न विचारता स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते असं थेट विधान केलं आणि मग त्यामागची कारणं काय असा सवाल विचारलाय. सोबत कारण निवडण्यासाठी 4 पर्यायही देण्यात आलेत. जिथं प्रश्नच बिनडोकपणे बुरसटल्याप्रमाणे देण्यात आलाय तिथं पर्यायांमध्ये काही तर्क लावण्यात आले असतील अशी अपेक्षा करणं ही मुळात चुकीचंच. पर्यायांमध्ये तर स्त्रियांच्या रोजगाराच्या संधी, साक्षरता याविषयी भाष्य करणारे पर्याय देण्यात आलेत. MPSCच्या या बुरसटलेल्या प्रश्नाला पुढारी न्यूजनं सगळ्यांसमोर आणल्यानंतर सर्वच स्तरातून या प्रश्नाविषयी संताप आणि निषेध व्यक्त केला जातोय. महाविकास आघाडीचे नेते, महिला आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांनी निषेध व्यक्त केलाय. पुढे जाऊन पाहिलं तर हा पेपर नक्की सेट कोण करते? म्हणजे प्रश्न तर चुकीचा आहेच, पण त्या प्रश्नामध्ये स्पेलिंग मिस्टेक पण आहे. म्हणजे हा प्रश्न सेट करतात किंवा पेपर सेट करतात ते देखील तिथे त्या पदावर बसायला क्वालिफाईड आहेत का, हा देखील एक प्रश्न अनुत्तरित राहतो. ज्या बेसिक ह्याच्यात स्पेलिंग मिस्टेक आहेत, म्हणजे पुढचा विचार तर सोडा, स्पेलिंग मिस्टेक पहिलं करेक्ट करा. मला वाटतं हा महिलांचा अपमान आहेच, पण असे लोक जर पेपर सेट करत असतील तर हा महाराष्ट्राचा देखील अपमान आहे. आणि जे लोक आपल्या महाराष्ट्राची सेवा करतात, जे विद्यार्थी त्याच्यावर बसतात, त्यांचा पण प्रजनन क्षमता मी वाचलं, त्याचे ऑप्शन सुद्धा वाचले. म्हणजे दुर्दैव आहे की अशा प्रश्न जो आहे MPSCच्या विचारण्याची मानसिकता होते की त्याच्यामुळे महिलांच्या प्रजनन व्यवस्थेवरती काय परिणाम होतो का. दुर्दैव आहे अशा तऱ्हेचे प्रश्न आणि महिलांबद्दल असे प्रश्न विचारणं ही मानसिकता दाखवतो की कशी मानसिकता आहे, मनुवाद आहे. कारवाई झाली पाहिजे 100%. आता ह्या प्रश्नावर खरं काय बोलावं तेच कळत नाही. संताप व्यक्त करावा, हसावं का रडावं? कारण MPSCची जी परीक्षा आहे ती कशासाठी असते तर सिव्हिल सर्व्हिसेसचे जे टॉप अधिकारी ज्या परीक्षेमुळे क्वालिफाय होतात त्या परीक्षेत असा प्रश्न विचारावा. म्हणजे ह्याला आपण मागासलेले, बुरसटलेले विचार म्हणावेत का? म्हणजे काय बोलावं आज हा शब्द चोरले नाहीयेत. अतिशय मनाला त्रास देणारा असा हा प्रश्न आहे. मला असं विचारणं चुकीचं आहे आणि त्या संदर्भात नक्कीच निश्चित स्वरूपामध्ये आवाज उठवला. कारवाई झाली पाहिजे, कारण अशा पद्धतीने पेपर न चेक करता केलं किंवा अशा पद्धतीने प्रश्न विचारणं चुकीचं. आणि कारवाई झाली पाहिजे का संबंधित? कारवाई झाली पाहिजे आणि त्या बाबतीत आज अध्यक्षांशी नक्कीच चर्चा करू. सर्वच स्तरातून निषेध व्यक्त झाल्यानंतर सरकार सुद्धा याचा निषेधच करतंय असं उदय सामंत यांनी सांगितलंय. तसंच कारवाई केली जाईल याबद्दल आश्वस्तही केलंय. पहिली गोष्ट म्हणजे आपण सांगितलेली वस्तुस्थिती जर खरी असेल तर हा प्रश्न कोणी तिथं आणला याची देखील माहिती घ्यावी लागेल. आणि अशा पद्धतीनं प्रश्नावली तयार करणारी जी कोण असतील त्यांना देखील समज द्यावा लागेल. आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे. कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे. माझ्या दृष्टिकोनातून प्रजनन क्षमतेचा आणि शिक्षणाचा हा काही संबंध नाही आहे. कारण शिक्षण हे जुन्या काळापासून सावित्रीबाई फुलेंनी देखील पुण्यामध्ये शाळा उघडल्या होत्या आणि त्यावेळेस देखील शिक्षणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर उभारली होती. पण शिक्षणाचा आणि प्रजननावर फार काही परिणाम होतो
असं वैद्यकीय शास्त्रानुसार तरी सिद्ध होत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. MPSC ज्यांच्याकडून राज्यातील अधिकारी निवडीसाठी महत्त्वाच्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या प्रश्नपत्रिकेत असा बुरसटलेला, बिनडोक आणि तर्कशून्य प्रश्न येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. आता उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत कुठून आला, तो कोणी लिहिला, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तपासून पाहणाऱ्या कमिटीवर कोण होतं, यात चूक कोणाची, या सगळ्याचा तपास केला जाईल. संबंधितांवर काय कारवाई होईल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. मात्र भविष्यात केवळ MPSCतच नव्हे तर कोणत्याही परीक्षेत हे असे प्रश्न येऊ नयेत एवढीच अपेक्षा. विक्रांत शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.